नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 28 जुलै 2025. आज उजनी धरणाची सायंकाळची काय स्थिती आहे, दिवसभरामध्ये उजनीतून भीमा नदीमध्ये किती पाणी वाढवलं आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे, त्याचबरोबर वीरच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे आणि दोन्ही नदीचा मिळून भीमा नदीमध्ये किती विसर्ग तयार होतोय, त्याचबरोबर वरच्या धरणातून किती पाणी सोडलंय याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 496.725, तर एकूण पाणी साठा हा 115.99 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 52.33 TMC. टक्केवारी तर बघितली तर 97.68% उजनी धरण झालेलं आहे. तर उजनी धरणातून आज सकाळी 6 वाजता 50,000चा विसर्ग चालू होता, त्यामध्ये 9 वाजता वाढ करून तो 60,000 करण्यात आला. परत नंतर 4 वाजता वाढ करून तो 70,000 करण्यात आला आणि कदाचित संध्याकाळी 7, 8, 9 नंतर ही 10,000च्या आसपास विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण सध्याला दौंडचा विसर्ग जरी त्या तुलनेत कमी असला तरी वरून येणारा पाण्याचा अंदाज उजनी प्रशासनाला आहे. कारण वरील 19 धरणापैकी जवळपास 15 धरणातून 80,390 क्युसेकचा विसर्ग दौंडच्या बंडगडच्या दिशेने येतोय. त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन जवळपास 70,000 क्युसेकचा म्हणजे 1600 क्युसेक पॉवर हाऊसचा असं 71,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. तर वीरचा विसर्ग बघितला, वीरचा विसर्ग सकाळी 22,000 ते 23,000च्या आसपास होता, तो आता 32,663 एवढा झाला आहे. तर वीरचा विसर्ग 32,663 आणि उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग 71,600 असं दोन्ही बेरीज केली तर 1,04,263 क्युसेकचा विसर्ग नीरा नरसिंगपूर येथे कदाचित रात्री 11च्या नंतर तो चालू होईल. कारण सध्याला नीरा नरसिंगपूर येथे विसर्ग बघितला तर तो विसर्ग सध्याला 79,952 क्युसेकचा आहे. त्यामध्ये संध्याकाळपर्यंत वाढ होऊन तो लाखाच्या पुढं जाणार आहे. आणि बंडगार्डनचा विसर्गामध्येही वाढ चांगली झालेली आहे, तो 28,456 एवढा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. त्यामुळे दोन्ही विसर्ग एकत्र करता येत नाहीत, परंतु बंडगार्डनचा विसर्गाचा परिणाम दौंडच्या विसर्गामध्ये होत असल्यामुळं त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर सध्याला वरची जी 19 धरणं आहेत त्या 19 धरणापैकी 15 धरणातून पाणी सोडलेलं आहे. ती धरणं कोणची तर तुम्हाला सांगतो. वडजमधून 1200 क्युसेक्स, डिंबेमधून 9,400 क्युसेक्स, घोडमधून 10,000 क्युसेक्स, विसापूरमधून 24 क्युसेक्स, चिल्लेवाडीमधून 2,000 क्युसेक्स, कलमोडमधून 674 क्युसेक्स, चस्कामानमधून 5,150 क्युसेक्स, वडेवलेमधून 980 क्युसेक्स, आंध्रामधून 970 क्युसेक्स, मुळशीमधून 414 क्युसेक्स, टेमघरमधून 9,800 क्युसेक्स, वरसगावमधून 8,474 आणि पानशेतमधून 5,688 आणि खडकवासलामधून सगळ्यात जास्त म्हणजे 25,616 क्युसेकचा विसर्ग सध्याला खडकवासलातून मुळा मोठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतोय. त्यामुळं बंडगाडाच्या विसर्गामध्ये आणखी संध्याकाळपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहेच. तर नीरा बेसिनमधल्या धरणाची परिस्थिती बघितली तर गुंजवणीमधून 1,580 क्युसेक्स, नीरा देवधरमधून 5,340 क्युसेक्स, बाडगरमधून 7,350 क्युसेक्स, वीरमधून 32,663 क्युसेक्स, नाझरेमधून 105 क्युसेक्स असा 45,581 क्युसेकचा विसर्ग नीरा बेसिनमधल्या धरणातून सोडण्यात येतोय. नीरा आणि भीमा बेसिनमधून जवळपास सगळ्या धरणातून विसर्ग चालू आहे. त्यामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाचं प्रमाण वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कमी राहिलेलं आहे. कालच्या तुलनेत आज पाऊस जरा थोडासा कमी झालेला आहे. पाऊस कमी झाल्यामुळं कदाचित या धरणातून सोडण्यात येणारं पाणी थोडंसं कमी होईल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.